अकोला शहरातील शेगाव रोडवरील श्री अन्नपूर्णा माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अखंड दत्तनाम सप्ताह, महापूजा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। अखिल भारतीय आनंद सांप्रदायिक मंडळ तथा गुरुवर्य वासुदेव भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात हा सप्ताह सोहळा संपन्न झाला। यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेगाव रोडवरील श्री अन्नपूर्णा माता मंदिरात अखंड दत्तनाम सप्ताह 128 महापूजा व कीर्तन समारंभाचे आयोजन करण्यात आले। अखिल भारतीय आनंद सांप्रदायिक मंडळ तथा गुरुवर्य वासुदेव भारती महाराज, गुरु बळीराम भारती पूज्य पुजारी माहुरगड यांच्या मार्गदर्शनात आयोजित अखंड दत्तनाम सप्ताहाला हजारो महिला पुरुष भाविकांनी अत्यंत उत्साहात प्रतिसाद दिला। या अखंड दत्तनाम सप्ताहामध्ये दररोज सकाळी काकड आरती सह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या सप्ताहाचे समापनाला भव्य शोभायात्रा, दत्तपूजन तथा शाही भोजनाने करण्यात आली। तीर्थस्थापनेच्या माध्यमातून अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात अखंड दत्तनाम सप्ताह व कीर्तन सोहळा प्रारंभ झाला होता। 6 एप्रिल रोजी खिरपुरीचे दिगंबर मुरुमकर, 7 एप्रिल रोजी संतोष गावंडे, 8 एप्रिल रोजी मूर्तिजापूरचे आशिष सोळंके, 9 एप्रिल रोजी माटरगावचे गुरुवर्य दिगंबर पुरी महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। या अखंड दत्तनाम सप्ताहामध्ये भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। सप्ताहातील संपूर्ण 6 दिवसापर्यंत भाविकांनी अखंड दत्तनाम सप्ताहामध्ये सहभाग घेऊन दत्तभक्तीचा अनुभव घेतला। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष संपूर्ण 10 दिवस भाविकांनी केला। 10 एप्रिल रोजी या अखंड दत्तनाम सप्ताहाचे समापन करण्यात आले। यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये एका सजवलेल्या रथावर गुरुवर्य वासुदेव भारती तथा माहुरगडचे पूज्य पुजारी बळीराम भारती, चैतन्य भारती महाराज उपस्थित होते। या शोभायात्रेचे ठिकठिकाणी भाविकांनी स्वागत केले। संपूर्ण शोभायात्रा मार्गावर अत्यंत आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। शोभायात्रेच्या पुढे अश्व मार्गक्रमण करीत होते, तर त्यामागे बँड बाजा तथा डीजेचे पथक धार्मिक गीतांचा जल्लोष करीत मार्गक्रमण करीत होते। शोभायात्रेदरम्यान पावसाचे आगमन झाल्यानंतरही भाविक शोभायात्रा तल्लीन झाले होते। ही शोभायात्रा मंदिरात पोहोचल्यानंतर उपस्थित सर्व गुरुवर्यांद्वारे दत्त गुरुदेवाची पूजा अर्चना तथा सामूहिक आरती करण्यात आली। यावेळी गुरुदेव दत्तांचा जयघोष संपूर्ण मंदिर परिसरात दुमदुमला होता। अखंड दत्तनाम सप्ताहामध्ये सेवा देणारे सर्व गुरुवर्य तथा भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन अन्नपूर्णा माता मंदिर प्रशासन तथा अखिल भारतीय आनंद संप्रदाय संघाच्या वतीने करण्यात आले होते। या शाही भोजनामध्ये उपस्थित सर्व गुरुवर्य यांचे स्वागत व पाद्यपूजन श्री व सौ अन्नपूर्णेश पाटील तथा पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले। एकंदरीत अत्यंत उत्साह व भक्तिपूर्ण वातावरणात अखंड दत्तनाम सप्ताहाचे समापन करण्यात आले, अशी माहिती अन्नपूर्णा संस्थानच्या वतीने देण्यात आली। गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज राजराजेश्वर नगरीमध्ये श्री संत महंत महाराष्ट्र राज्यातील सर्व संत महंतांची उपस्थिती लागली। आज अन्नपूर्णा मंदिर येथे दत्त महापूजेचे नियोजन केलेलं आहे। इथे 7 तारखेपासून दत्तनामाचा सप्ताह चालू आहे। आज आखरीचा दिवस असून आजच्या दिवशी भव्य दिव्य संत महंतांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक झाली व आता रात्रीला महाप्रसाद व महापूजा हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे। आजचा कार्यक्रम हा शाही भोजनाचा कार्यक्रम अन्नपूर्णेश पाटील साहेब अन्नपूर्णा माता मंदिर येथील भक्तांनी हा पूर्ण केला।